अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता शोमध्ये तुमचे स्वागत. मागच्या पार्ट 26मध्ये आपण दोज हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आणि त्याची काही वाक्ये बघितली. आजचा पार्ट 27 यात आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस हे 2 पार्ट्समधून शिकणार आहोत. पार्ट नंबर 27 आणि पार्ट नंबर 28. हा व्हिडिओ बघता बघता आपल्या चॅनलला लाईक करा, खूप शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याबरोबरच बेल आयकनसुद्धा प्रेस करा. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थक वाक्ये. रोजच्या दैनंदिन जीवनात बहुतेक करून आपण प्रश्नार्थक वाक्ये आपल्या मातृभाषेत बोलतच असतो. पण इंग्रजी शिकण्यासाठी किंवा कोणाबरोबर बोलताना इंग्रजीतून प्रश्नार्थक वाक्य येणे खूप जरुरी असते. आज त्यातील काहीशी वाक्ये आपण इंग्लिशमधून व्हॉट म्हणजे काय, वेअर म्हणजे कुठे, हू म्हणजे कोण किंवा कोणी आणि whom म्हणजे कोणाला आणि when म्हणजे कधी हे 5 शब्द घेऊन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बघणार आहोत. चला तर वेळ न घालवता स्टार्ट करूयात. पहिलं वाक्य आहे व्हॉट आर यू डुईंग हिअर, म्हणजे तू इथे काय करत आहेस. पुढचं वाक्य बघूयात. व्हॉट आर द चिल्ड्रन डुईंग, म्हणजे मुले काय करत आहेत. नेक्स्ट. वेअर डू यू वर्क, म्हणजे तुम्ही कुठे काम करता. पुढचं वाक्य बघूयात. व्हेअर वर यू येस्टरडे, म्हणजे काल तू कुठे होतास. नेक्स्ट. हू वूड लाईक टू बी इन युअर टीम, म्हणजे कोणाला तुमच्या टीममध्ये यायला आवडेल. पुढचे वाक्य बघूयात. हू डिड दिस, म्हणजे हे कोणी केले. पुढचे वाक्य. विथ होम डिड शी गो, म्हणजे ती कोणासोबत गेली होती. नेक्स्ट. whom डू यू वॉन्ट टू मीट, म्हणजे तुम्हाला कोणाला भेटायचे आहे. पुढचे वाक्य. when does the next bus arrive, म्हणजे पुढची बस कधी येईल. नेक्स्ट. when will you finish work, म्हणजे तू काम कधी संपवशील. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा अशीच काहीशी 10 प्रश्नार्थक वाक्ये बनवा आणि आजच्या या इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेसची सुद्धा खूप प्रॅक्टिस करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, खूप शेअर करा आणि आपल्या अल्पनेता शोला सबस्क्राईब देखील करा. तर पुन्हा भेटूयात आपल्या पार्ट नंबर 28मध्ये अजून काही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस घेऊन. धन्यवाद.